आता बातमी राजकीय वर्तुळातून। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती आहे। दिल्ली दौऱ्यानंतर पहिला फोन हा उद्धव ठाकरेंना केलाय। ठाकरे सेनेची भूमिका अद्याप ही गुलदस्त्यात असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती सध्या समोर येते। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या या अनुषंगाने सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे आता या संदर्भात उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक लागते आणि या पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या या मागणीसाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती ही सध्या समोर येते। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर होत्या। दिल्ली दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केल्याचं पाहायला मिळतंय। आता उद्धव ठाकरे या सगळ्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। खरं तर बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाही अशी चर्चा होत असतानाच सुनेत्रा पवारांनी हा फोन केल्यानं आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या अशा आशयाचा फोन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। आपण बघतो की काल रात्री जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली। महायुतीकडनं वारंवार हे सांगण्यात येत होतं की बारामती पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षातल्या तिन्ही नेत्यांचं जे म्हणणं आहे ते वेगळं असलेलं पाहायला मिळालं। याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं जे आहे ते आम्ही उमेदवार देणार नसल्याचं वारंवार स्पष्टता जी आहे ते शशिकांत शिंदे यांनी दिलेलं होतं। काँग्रेसने मात्र जर राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल, कारण राष्ट्रवादीची ती जागा आहे, आणि जर राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार देणार नसेल तर मात्र आम्ही उमेदवार देऊ असं काँग्रेसने म्हटलं होतं। तर मात्र उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारची किंवा उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडनं यांची कोणतीही भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात आली नव्हती। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पहिला कॉल जो आहे तो उद्धव ठाकरे यांना केला आणि उद्धव ठाकरेंना कॉल केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कोणता उमेदवार देण्यात येईल का याकडे सर्वांचं लक्ष असेल की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा देतील। मात्र काँग्रेसने वारंवार स्पष्ट केलं असल्यामुळे की आम्ही आमचा उमेदवार देऊ, यामुळे जे आहे ती आता तिन्ही म्हणजे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षामध्ये जे आहे ते समन्वय नसल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। तर सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याची मागणी केली असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता सुद्धा आहे। याचं कारण असं आहे कारण शिवसेना आणि बारामती यांचं असं काही थेट नातं नाहीये आणि शिवसेनेपेक्षा जे आहे तिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वोटर जास्त आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बारामतीमध्ये जरी उमेदवार दिला तरी तो निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे। अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुनेत्रा पवार यांनाच पाठिंबा देण्याची शक्यता आहे। मात्र शरद पवार यांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नसली तर काँग्रेस कोणता उमेदवार देईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। मात्र महायुतीने आणि खास करून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जे आहे त्याचं म्हटलं होतं की आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा याबाबत म्हणू आणि आम्ही हा प्रयत्न करू की ही निवडणूक जी आहे ती आम्ही बिनविरोध निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच आता ठाकरे सेनेची काय भूमिका असेल याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।